वाचकांनो, माझ्याकडून जेव्हा या साध्या आहारातून सर्व आरोग्याचा अभ्यास केला गेला, तेव्हा यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर गोपाल शास्त्री, अमरोली गुजरातचे बी.व्ही. चव्हाण, हिमाचल प्रदेश सुंदरनगरच्या आनंदी माँ, नाशिकचे किरण वाटारे साहेब हे वरील जे आहे हे तत्त्व सर्वांना शिकवतात, फक्त त्यांची स्टाईल थोडी वेगळी आहे. गोपाल शास्त्री साहेबांच्या 7 दिवसाच्या शिबिरामध्ये आपल्याला 6500 वर्षापासून ते ॲलोपॅथी आणि सर्वच विद्या, त्यामधील चांगल्या वाईट गोष्टी, अनेक गोष्टीचे सखोल बारकावे ऐकायला मिळतात. आणि म्हणून ज्ञानासाठी गोपाल शास्त्रीचं शिबिर सर्वात बेस्ट. परंतु बी.व्ही. चव्हाण साहेबांचं एकदम शॉर्टकट आणि स्वीट शिकवण आहे, आणि ते म्हणजे आपलं जे धान्य आहे हे माणसाचं खाणंच नाही, मांसाहार हा सुद्धा माणसाचं खाणंच नाही. मग माणसाचे खाणं काय आहे तर उपवास, पत्ते, पानं, फुलं, फळं, पाणी, ध्यान, अशा प्रकारचे 8 त्यांनी हे दिलेले आहेत. तर आपल्याला 16 तालुक्यातील 45 लाख लोकांना या सर्वच विद्यां म्हणजे या गुरूंच्यामध्ये जे मूळ 5 तत्त्व आहेत ते हेच आहेत की भोजनामध्ये शक्ती नाही, औषधात आरोग्य नाही, पैशामध्ये सुख नाही, पुस्तकामध्ये माहिती आहे मात्र ज्ञान नाही, आणि आपले मुलं बाळं किंवा रक्तनातेवाईक यांच्याशी कर्तव्य आहे, प्रेम नाही. हे त्यांना प्राथमिक शाळेपासून अंगी बाळगलं तेव्हा आपला समाज एक सुधारणा होईल. आपण म्हणजे धर्मवाद फार उपयोगात आणतो, किंबहुना आपलं ते कौतुकच आहे. मात्र म्हणून ही जी विद्या आहे ही सर्व धर्मियांची कशी आहे तर हिंदूमध्ये याला तप, दान, यज्ञ किंवा तपसेवा, सुमिरन म्हणतात. मुस्लिमांमध्ये रोजा, जकात, नमाज, बौद्धांमध्ये स्वल्पहार, धर्म, दान, विपश्यना, ख्रिश्चन लोकांमध्ये उपवास, चॅरिटी, प्रार्थना, शीख लोकांमध्ये उपवास, दसबंद आणि सिमरन. तर ही तत्त्व आपल्याला या 45 लाख लोकांना व्यवस्थित सांगावे लागतील, म्हणजे ते निरोगी राहण्यास मदत होईल. या निमित्तानं मी सर्व वाचकांना, समाजसेवकांना विनंती करतो की आपल्याला जोपर्यंत आपण लोकांची मानसिकता बदलणार नाही तोपर्यंत आपलं स्वास्थ्य, आपलं आरोग्य सुधारणार नाही. आणि म्हणून मी ह्या वेगवेगळ्या 30-40 क्लिप बनवत आहोत, जेणेकरून 16 तालुक्यातील सामान्य व्यक्तीला सहज 2 तासामध्ये समजेल व त्याची मानसिकता कशी बदलेल या हेतूनं या 40 क्लिपमधून एक 2 तासाचं भाषण तयार करायचं आहे. आणि त्याला सर्व बेसिक मटेरियल आहे. पॉईंट हेच आहे, ते कशा रीतीनं मांडायचे म्हणजे सामान्य माणसाला समजेल, तो या ठिकाणी अभ्यास होणं आवश्यक आहे.